नमस्कार, मी विशाल परदेशी. मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. सत्तेत असतानाही गुलामगिरीतच आम्हाला वागवण्यात आलं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं हे वक्तव्य आहे. सत्तेत शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले आणि युती सरकारच्या कालावधीत हे सगळं घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेला दुय्यम स्थान होतं असं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवरती टीका होत असताना पुन्हा जी चर्चा होते की खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये भाजप सेना एकत्र येऊ शकते का, या सगळ्या चर्चेच्या वेगवेगळ्या उत्तरांमध्ये त्यांचं हे वक्तव्य फार महत्त्वाचं म्हणता येईल की गेल्या सरकारच्या कालावधीत शिवसेनेला गुलामाची वागणूक देण्यात आली असं त्यांनी म्हटलंय. गेल्या 5 वर्षांमध्ये सत्तेत असून सुद्धा शिवसेना संपवण्यासाठी ते प्रयत्न गावागावात सत्तेचा वापर करून आपण असलेल्या सत्तेमध्ये आपल्या पाठिंबा असलेली सत्ता की आपण जण गुलामच होतो. गुलामच होतो. दुय्यम स्थान आपण म्हणजे अवस्था आपली फार वाईट होती. मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अत्यंत सन्मानानं या ठिकाणी उद्धवजी असतील शिवसेनेला त्या ठिकाणी वागवलं याची खात्री शिवसेनेतले मंत्री देतील. परंतु आज आपण बघाल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या मागे फरफट होते याला राऊतसाहेब नेमकं काय म्हणणार आहेत याचंही उत्तर त्यांनी द्यावं. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत. सुधीर भाऊ, जसं संजय राऊत म्हणतायत की गेल्या सरकारच्या कालावधीत आम्हाला गुलामगिरीत राहावं लागलं किंवा तशी वागणूक मिळाली, कितपत तथ्य आहे त्यांच्या या वक्तव्यामध्ये? हा मला वाटते शिवसेनेच्या विचाराचा अवमान आहे. शिवसैनिक किंवा शिवसेनेचा कोणताही नेता अशा पद्धतीने गुलाम होईल यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री असताना प्रत्येक मंत्र्यांना अतिशय प्रेमाची आपुलकीची वागणूक द्यायची. देवेंद्रजी सन्मानाची वागणूक द्यायची. आणि तुम्ही बघाल तर मंत्रालयामध्ये कोणी राजा नव्हता, कोणी गुलाम नव्हता. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा जो आकार होता, जे वजन होतं, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा जो रंग होता तोच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खुर्चीचाही आकार, रंग होता, वजन होतं. आम्ही एक सुरानी एक विचारांनी काम करायचो. आणि जर 5 वर्ष गुलामी केली असं जर संजय राऊतांचं म्हणणं असेल तर संजय राऊतांना मग राष्ट्रवादी जास्त समजवी आणि शिवसेना मात्र अजूनही समजवी नाही असं म्हणता येईल. शरद पवार साहेब समजवे पण श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समजवे असं म्हणता येणार नाही. कारण ठाकरे बाणा म्हणजे कोणीही शिवसैनिक गुलामीची वागणूक सहन करणार नाही. राजीनामे खिशात होते, 1 सेकंदात राजीनामे फेकून दिले असते. कारण 5 वर्ष सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेनेचे नेते गुलाम म्हणून राहतात असं म्हणून ते आज हे सिद्ध करताय की शिवसेनेचा बाणा हा मराठी बाणा, स्वाभिमानाचा बाणा नसून सत्तेचा बाणा आहे. खरं तर या शब्दामध्ये जेव्हा 24 ऑक्टोबर 2019ला शिवसेनेच्या मनात बैमानी आली, त्या बैमानीचं उदात्तीकरण आम्हाला गुलामगिरीची वागणूक होती म्हणून आम्ही बैमानी केली असं वातावरण निर्मितीसाठी आहे. शिवसैनिक कधीही अशा पद्धतीची गुलामगिरी सहनच करत नाही. 30 वर्ष शिवसेनेची माझा व्यक्तिगत संबंध आहे. शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता अशा पद्धतीने संजय राऊतांनी सांगितलेल्या गुलामाच्या व्याख्येमध्ये कुठेही बसत नाही. पण मग सुधीर भाऊ, ते असंही म्हणतात की सत्तेत असताना शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले. असं आहे की जेव्हा त्यांनी बैमानीच केली, खरं तर शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा जनादेश आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंतच्या महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. त्यांनी खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं, चिडकारलं, फटकारलं. 98 विधानसभा फक्त आल्या, 161 शिवसेना भाजपच्या आल्यात
आणि शिवसेना भाजपला मदत करणारे, पाठिंबा देणारे अपक्ष जर धरले तर ही संख्या 180च्या जवळपास गेली होती. अशा वातावरणामध्ये सत्तेची, मुख्यमंत्री पदाची हाव मनात बैमानी आली आणि त्या बैमानीला मदत करण्यासाठी आता शिवसेनेचा जो हिंदुत्वाचा, देव देश आणि धर्मासाठी हा जो काही विचार आहे तो देव न मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचं अपहरण केलं. आता ज्या चुका आपल्या हातून झाल्या, ठीक आहे, काही वर्षाची सत्ता आपल्याला प्राप्त झाली, पण आयुष्यभर ज्या निखाऱ्यासारख्या वाणीनी शिवसेना प्रमुखांनी या महाराष्ट्राच्या तरुणांच्या, जनतेच्या हृदयामध्ये राज्य केलं, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान शिकवला, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही गुलाम होऊ शकते सत्तेसाठी 5 वर्ष असं म्हणणं म्हणजे हे बैमानीला एक नवीन उदात्ती करण्याचा, आवरण चढवण्याचा हा प्रयत्न आहे. धन्यवाद सुधीर भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळात संजय राऊत यांच्या वक्तव्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि त्यांनी हे अशा पद्धतीने वक्तव्य करणं म्हणजे मुळातच बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात, दुसरीकडे कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. तसंच आज संजय राऊत यांनीही आम्हीही निवडणुका स्वबळावर लढवू शकतो असं सूचक विधान केलंय. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका मी जाहीर करेल. दुसऱ्यांना तर जाहीर करताच येणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय नेमकं बोललं आणि त्यांच्या मागचा अर्थ काय, पण काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस हे स्वबळावर लढेल. शिवसेनेच्या आमच्या सगळ्या प्रमुख लोकांची आहे. निवडणूक महानगरपालिकेची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभेची असेल, इतकंच काय लोकसभेची असली तरी आम्ही ती निवडणूक आमच्या बळावर लढू आणि जिंकू. आज शिवसैनिकांची एकच मागणी होती की जळगावनं विधानसभेला आमदार दिले आहेत, महापौर दिला शिवसेनेचा, आता आपण खासदार देऊया जळगाव जिल्ह्यात, अशी एक मागणी यावेळेला झाली. या भावना मी माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातलं वाकयुद्ध काही सरता संपत नाही आणि त्यातच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचल्यानं संजय राऊतांनीही त्याला चोख उत्तर दिलं. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी वाघाच्या पिंजऱ्यात येऊन मिशांना हात लावून दाखवा असं म्हटल्यानंतर अजूनही वाघ पिंजऱ्यात आहे हे मान्य केलं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना कोपरखळी मारली आहे. वाघाशी दोस्ती करावी यासाठी त्यांनी मला वाघ भेट दिलेला आहे, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. आहे की नाही? आता उद्धव ठाकरेंनीच सांगितलं की आमची जुनी मैत्री आहे. नाही, त्यांची जुनी मैत्री मोदींशी आहे. ते काय म्हणतात की माझं फडणवीसांशी आणि पाटलांशी जमत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे, त्यांची तिकडे दोस्ती. तिकडे असती तर 18 महिन्यापूर्वी सरकार आलं असतं. वाघाशी कधी मैत्री होत नाही. फार वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची. दुसरा असं की चंद्रकांत दादा पाटील यांचाच वाढदिवस आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. त्यांना कोणाकोणाशी मैत्री करायची आहे त्याची यादी त्यांनी पाठवून द्यावी, त्यानुसार आपण त्याच्यावरती काम करू. इच्छा पूर्ण नाही होणार. चंद्रकांत दादा पाटील आमचे मित्र आहेत. ठीक आहे, जे आमच्यावर टीका करतात आम्ही त्यांच्यावर टीका करतो. राजकारणामध्ये असं होत असतं. पण आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याने ठिकठिकाणी गोडधोड खावं, गोड बोलावं, केक कापावे, पक्ष कार्यकर्त्यांना भेटावं. गोड माणूस आहे. राऊतांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाशी नाही. त्यामुळे वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, आता तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये आहे. त्यामुळे आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होते, पिंजऱ्यातल्या वाघाशी काही होत नाही. ओके. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी
त्यांची पडद्यामागून जी काही स्ट्रॅटेजी करायची असते मतदारसंघाला ती केलेली आहे. त्यात त्यांना यश मिळालं. कदाचित ती माहिती समजून घेण्यासाठी त्याला सर्वे करण्यासाठी अनेक राजकीय नेते त्यांच्या संपर्कात असतात, राजकीय पक्ष संपर्कात असतात. त्या संदर्भात अशी बैठक जर होत असते तर त्याच्यामध्ये काय आपल्याला फार त्यात लक्ष घालण्याची गरज नाही. मी पहिलं संजय राऊतांचे आभार मानण्यासाठी मला घाई असतानाही म्हटलं की एक मुद्दा राहिला की त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे मान्य केलं. मान्य केलं, बरोबर. क्रम सांगतो. मी असं म्हटलं की वाघाशी आमची दोस्ती होऊ शकते. मग राऊत असं म्हणाले की वाघ जंगलात राहतो तो ठरवतो. मग मी असं म्हटलं की नाही, आम्हाला पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्तीच करायची नाही. ते असं म्हणतायत की पिंजऱ्यातल्या, तेच म्हणतात पिंजऱ्यातल्या वाघाच्या मिशीला हात लावून बघा, म्हणजे त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे मान्य केलं. माझा तेवढाच मुद्दा आहे. चला, यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी हाती येते की राज्याचे मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मुरुडमधील साई रिसॉर्टची केंद्रीय पथकानं पाहणी केली आहे. केंद्रीय पथकानं या रिसॉर्टची पाहणी करून केंद्रीय पर्यावरण विभागाला अहवाल देण्याचा आता ठरवलेला आहे. तो अहवाल जो आहे केंद्रीय पथकाकडनं दिला जाईल. पर्यावरणाच्या नियमांमध्ये हे रिसॉर्ट बसतं का या विषयाला घेऊन खरं तर केंद्राच्या पथकानं ही पाहणी केलेली आहे. मुरुडमधलं हे साई रिसॉर्ट आहे, समुद्रकिनारी असणारं, आणि ज्याबद्दल काही तक्रार आली असावी किंवा काही मुद्दा असेल, काही तपासणीचा भाग असेल केंद्रीय पथकाचा, ज्यात केंद्रीय पथकाने राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या या साई रिसॉर्टची पाहणी केली. आणि या साई रिसॉर्टबद्दल आता एक अहवाल जो आहे तो केंद्रीय पर्यावरण विभागाला दिला जाऊ शकतो. यामध्ये अनेक नियम असू शकतात. ज्या नियमांना अनुसरून हे रिसॉर्ट आहे का, साधारण समुद्रापासून किती अंतरावरती हे रिसॉर्ट आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासण्यात आल्या असतील. आणि त्यानंतरच हा अहवाल जो आहे तो केंद्रीय पथकाकडनं केंद्रातल्या पर्यावरण विभागाला दिला जाऊ शकतो. आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप जो होतो तो करण्यात आला होता. त्यामुळे हे रिसॉर्ट जे ते वादात सापडलं होतं, म्हणून या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्याकरता तक्रारीवरनं केंद्राचं पथक आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांचं मुरुड येथे साई रिसॉर्ट आहे आणि हेच साई रिसॉर्ट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ह्या रिसॉर्टची तक्रार केलेली आहे. बेकायदेशीरपणे हे रिसॉर्ट बांधण्यात आलं असल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याच तक्रारीची दखल घेऊन आज पर्यावरण विभागाचं केंद्रीय पथक या ठिकाणी पाहणीसाठी आलं होतं. केंद्रीय पथकाने पाहणी केलेली आहे. या केंद्रीय पथकासोबत दापोलीचे प्रांत अधिकारी शरद पवार, दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील या केंद्रीय पथकासोबत होत्या आणि त्यांनी आज पाहणी केलेली आहे. हे केंद्रीय पथक आता केंद्र सरकारकडे पर्यावरण विभाग खात्याकडे अहवाल सादर करेल आणि त्यानंतर मात्र या साई रिसॉर्टचं भवितव्य निर्भर होईल. परंतु आता सध्या जर का आपण बघितलं तर हे साई रिसॉर्टमधलं आणि समुद्र किनाऱ्यावरचं जे अंतर आहे ते अतिशय कमी अंतर आपल्याला पाहायला मिळते. CRZ उल्लंघन केल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. समुद्राचे जे CRZ जे अंतर आहे 500 मीटरचा अंतरचा नियम घालून दिलेला आहे, परंतु अशा प्रकारचा नियम या ठिकाणी पाळला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि तशाच हा धागा पकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीची गंभीर दखल पर्यावरण खात्याकडून घेण्यात आलेली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सुद्धा याच प्रकारची तक्रार त्यांनी दाखल केली होती. दापोलीच्या तहसीलदार किंवा प्रांताकडे सुद्धा अशा प्रकारची तक्रार त्यांनी दाखल केली होती. दापोलीच्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची तक्रार दाखल झाली होती. आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगण्याची शक्यता आहे. कारण राज्यातलं जे महाविकास आघाडी सरकार आहे या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम भाजपा करण्याच्या तयारीत आहे. एक प्रकारचा हा वाद केंद्रातला आणि राज्यातला वाद म्हणावा लागेल. कारण BJP सरकारने अनेक मंत्र्याचं जे घोटाळे आहेत ते आम्ही उघड करू असं जाहीर केलेलं आहे. राठोड यांच्या नंतर आता कुठेतरी आम्ही अनिल परबचा गेम करणार
असं सुद्धा यापूर्वी फडणवीस बोलले होते. नेमकं हाच गेम सुरू आहे की काय अशी चर्चासुद्धा रंगते. साई रिसॉर्टचा जो वाद आहे तो वाद आता केंद्राच्या कोर्टामध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. यामध्ये जर CRZच्या नियमांचं उल्लंघन झालेलं असेल तर मात्र कठीण आहे असं म्हणावं लागेल. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती घेऊन मग उत्तर देऊ असं म्हटलंय. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे, काय सांगा? मला वाटतं ह्याच्यात थोडं माहिती घेऊन मला बोलायला लागेल. अजून मी काही पूर्ण माहिती घेतली नाही. पुढे बघूयात. कालच्या प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या झालेल्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही स्ट्रॅटेजी आखली तरी 2024 मध्ये मोदींचंच सरकार येणार असं फडणवीस म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं. कोणी कोणाची भेट घ्यावी याच्यावर कुठले बंधन नाही आणि विरोधी पक्षात जे लोक आहेत किंवा सत्तारूढ पक्षात जे लोक आहेत ते आपापल्या परीने त्यांच्या स्ट्रॅटेजीज तयार करत असतात. एकच गोष्ट सांगतो, कोणी कितीही स्ट्रॅटेजीज तयार केल्या तरीही आजही मोदी जे आहेत 2024लाही मोदीजीच राहणार आहेत. 2024च्या निवडणुकीतही मोदीजींनाच आणि त्यांच्या नेतृत्वातच पुन्हा नव्याने सरकार येईल. त्यामुळे कोणी स्ट्रॅटेजी करायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की एक सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य उठल्या हे काही बोलत असतील तर केंद्र सरकार जबाबदार एवढंच वाक्य ते बोलत असतील तर मग अशा हास्यास्पद जे काही गोष्टी बोलल्या जातात त्याला माझ्यासारख्या माणसाने काय उत्तर द्यायचं. भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यामध्ये पहिलेपासून सामील आहेत. मागच्या वेळेस आमचं जेव्हा सरकार होतं त्याही वेळी जेव्हा मोर्चे निघाले त्या ठिकाणचे आमचे आमदार त्यात सम्मिलित होते. सरकार आमचं होतं तरी सम्मिलित होते. जी समाजाची भावना असते त्या समाजाच्या भावनेत पक्ष हा विषय नसतो. त्यामुळे त्या संदर्भात त्या ठिकाणचे लोक सम्मिलित होते. कमी उपस्थितीची पायीवारी करता येणं हे शक्य होतं. थोडं सरकारने जर विचार केला असता तर निश्चितपणे अगदी रेस्ट्रिक्टेड, कारण त्यांची मागणी जी होती ती अशी होती की 50 लोक फक्त तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला परवानगी द्या आणि यासोबत त्यांनी सगळ्या गावांचे रस्त्यावरच्या सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत की गावातनं कोणीही रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे इतकं शिस्तीत जर ते काम होतं तर त्याचा गंभीरतेनं विचार सरकारने करायला हवा होता. यानंतर आपण बघूयात आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आज छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डीच्या पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. शिवाय त्यांनी या भेटीनंतर स्मृतीस्थळाला अभिवादन करत कुटुंबियांशी संवाद साधला. 4 वर्ष झाले या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही शिक्षा होऊ शकलेली नाही. याचं कारण असं की त्या आरोपींनी पुढील कोर्टामध्ये म्हणजे सत्र न्यायालयानंतर पुढील न्यायालयामध्ये या शिक्षेच्या विरोधात अपील केलेलं आहे. त्याची सुनावणी अजून बाकी आहे. पण या भेटीनंतर आता चर्चा सुरू झाली आहे, कारण या घटनेनंतरच मराठा समाज हा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन अधिक आक्रमक झाल्याचं गेल्या वेळी आपण बघितलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच बिंदूपासून परत सुरुवात करण्याचा हा प्रयत्न आहे का हे देखील बघावं लागेल. संभाजीराजेंसोबत राज्यातील मराठा मोर्चाचे समन्वयक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज आहे. मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. मी 2007 पासून मराठा समाजाचा लढ्यामध्ये आहे. हे केव्हा आले हेच मला माहीत नाही, ते त्यांनाच विचारावं. आणि मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मला जर देवेंद्र फडणवीस मला जर सल्ला देत असतील तर मी त्यावेळी बोलेन. आज दुसरीकडे चंद्रकांत दादा म्हणतात की आम्ही ते भाजपची मानत नसते तरी आम्ही त्यांना भाजपची मानतो कारण ते भाजपचे खासदार आहेत. आता काय मला माहीत नाही. सकाळपासून संभाजीराजे त्यांना दिसायला लागले कालपासून. चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे देवाचे मंत्र आपण सकाळी म्हणतो, पण आता सध्या संभाजीराजेंचं मंत्र त्यांच्या डोक्यात यायला लागले. ठीक आहे, काय कारण आहे त्याची, काय कारण आहे त्यांच्या हृदयात विचारा ना त्यांचं काय कारण आहे. मला काय माहित, मी काय ज्योतिषी नाही आहे. आणि शिवाजी महाराज शाहू महाराजांनी केव्हा ज्योतिषीला मानलंच नाही. यानंतर वेळ झाला की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूयात वर्ल्ड चॅम्पियनचा किताब 4 वेळा पटकावणाऱ्या इटलीने सलामीच्या सामन्यातच टर्कीला पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. इटलीने 3 गोल नोंदवत दमदार सुरुवात केली. इटलीच्या स्ट्रायकर सिरो इमोबिल आणि त्याचबरोबर इन्सिग्वे यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. तर टर्कीच्या देमिरालने स्वयं गोल करत संघाच्या अडचणीत भर घातली. इटली आणि टर्की यांच्यात आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये इटलीने 8वा विजय नोंदवला आणि या दोन्ही संघातील 3 सामने अनिर्णित देखील राहिलेले आहेत. इटली विरुद्ध पहिल्या विजयाचा टर्कीची प्रतीक्षा कायम राहिली आणि या विजयासह इटलीने रोममध्ये मोठ्या स्पर्धेत पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. आज युरो कपमध्ये ग्रुप ए मध्ये पहिल्या सामन्यात वेल्स विरुद्ध स्वित्झर्लंड ही लढत होते. तर ग्रुप बी मध्ये डेन्मार्क विरुद्ध फिनलंड हा सामना रंगणार आहे. तर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 वाजता बेल्जियम विरुद्ध रशिया ही लढत होते आणि या बेल्जियमचा यामध्ये स्टार आहे मिडफिल्डर केविन डी ब्रुयन, जो दुखापतग्रस्त असल्यानं तो आजच्या सामन्याला मुकणार आहे, तो खेळू शकणार नाही. त्यामुळे बेल्जियमच्या गोटात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. हे सगळे सामने रंजक असणार आहेत. आज जर बघितलं तर आज युरो कपमध्ये ग्रुप ए मध्ये पहिल्या सामन्यात वेल्स विरुद्ध स्वित्झर्लंड ही लढत होते. तर ग्रुप बी मध्ये डेन्मार्क विरुद्ध फिनलंड हा सामना रंगणार आहे. तर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 वाजता बेल्जियम विरुद्ध रशिया ही लढत होते आणि बेल्जियमचा स्टार मिडफिल्डर केविन डी ब्रुयन हा दुखापतग्रस्त असल्यानं तो आजचा सामना खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. यानंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता आपल्या सगळ्यांना सांगणं असं आहे की ह्या सगळ्या घडामोडी आत्तापर्यंत ज्या आपण बघितलेल्या आहे त्या आम्ही यूट्यूबवरती टाकत असतो. तिथे देखील आपल्याला याबद्दलचं अपडेट मिळू शकेल किंवा एखादी बातमी जर आपल्याला परत बघायची तर तिथेही जाऊन आपण ती बघू शकता. त्यामुळे यूट्यूबवरती न्यूज 18 लोकमतला फॉलो करा, सबस्क्राईब करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.